Hello student, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject chapter number 4 Business Services. In this lecture we are going to study principles of insurance. So first principle of utmost good faith. Under this principle both the parties, that is insured and insurer, having good faith on each other. In all types of insurance contracts, both the parties must have utmost good faith towards each other. There are different policies, insurance policies. Under every insurance policies, दोन्ही जे पार्टीज आहेत, इन्शुअर्ड अँड इन्शुरर, या दोघांचं एकमेकांवरती काय हवं आहे, ट्रस्ट हवं आहे, विश्वास हवा आहे. द इन्शुरर अँड इन्शुअर्ड मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स क्लिअरली, कम्प्लिटली अँड करेक्टली. The insured must provide complete, clear and correct information of the subject matter of insurance to the insurer. प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये सब्जेक्ट मॅटर काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग त्या अकॉर्डिंग टू जे पण सब्जेक्ट मॅटरचं जे पण इन्फॉर्मेशन असणार आहे ती क्लिअर, करेक्ट कोणाला प्रोव्हाइड करायचे, इन्शुररला, जी इन्शुरन्स कंपनी असणार आहे त्याला प्रोव्हाइड करायचे. सो सिमिलरली द इन्शुरर मस्ट प्रोव्हाइड रिलिव्हंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा इन्शुरर आहे त्याला जी इन्फॉर्मेशन इन्शुअर्डकडून मिळणार आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असणार आहे त्याचे वेगळे टर्म्स अँड कंडिशन्स असतील, फायर इन्शुरन्स पॉलिसीजचे वेगळे असणार आहे, मराईन इन्शुरन्स पॉलिसीज वेगळे असणार आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट सब्जेक्ट मॅटर जो असणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट द इन्शुरर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. फेल्युअर टू प्रोव्हाइड कंप्लीट, करेक्ट अँड क्लिअर इन्फॉर्मेशन मे लीड टू नॉन सेटलमेंट ऑफ क्लेम. म्हणजे जी पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे इन्शुअर्ड ती कशी असणार आहे, करेक्ट असणार आहे. जर करेक्ट नसेल, कंप्लीट नसेल तर इन्शुरन्स कंपनी जेव्हा क्लेम सेटलमेंटचा टाईम असणार आहे तेव्हा ते कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड करू शकत नाही आहे कोणाला, इन्शुअर्डला. सो फॉर एक्झाम्पल Mr. Shantanu has not provided information regarding his heart surgery at the time of taking policy. आता एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन असणार, त्याची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा त्याला काढायची असणार, मग त्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे, त्याचे जे पण हेल्थ डिटेल्स असणार आहे ते कोणाला प्रोव्हाइड करायचं आहे, इन्शुरन्स कंपनीला. मग इथे शांतनू जो आहे, मिस्टर शांतनू, त्याने प्रोव्हाइड केलेली नाही इन्फॉर्मेशन. कशाबद्दल, त्याच्या हर्ट सर्जरीबद्दल, त्याची जी सर्जरी झालेली आहे त्याच्याबद्दल रिलिव्हंट इन्फॉर्मेशन इन्शुरन्स कंपनीला प्रोव्हाइड केली नाही आहे. आफ्टर हिज डेथ इन्शुरन्स कंपनी कम्स टू नो अबाउट दिस फॅक्ट. ॲज मिस्टर शांतनू हॅज नॉट प्रोव्हाइडेड करेक्ट अँड कम्प्लीट इन्फॉर्मेशन at the time of taking policy, insurance company can refuse to give compensation to his family members. जर त्यांनी जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे त्याच्या हार्ट सर्जरीबद्दल जर प्रोव्हाइड केली असती तर त्याला कॉम्पन्सेशन मिळालं असतं त्याच्या फॅमिली मेंबर्सला. ॲज ही डज नॉट प्रोव्हाइड एनी टाईप ऑफ देअर फॅमिली मेंबर्स. म्हणजे इथे काय असणार आहे, फर्स्ट प्रिन्सिपल्समध्ये काय असणार आहे, एकमेका म्हणजे आपण पार्टीज आहेत, पार्टीज किती असणार आहे तिथे, इन्शुअर्ड म्हणजे एखादा पर्सन असेल, बिझनेसमन असेल, कंपनी असेल, आणि इन्शुरर, इन्शुरन्स कंपनी, या दोघांमध्ये काय असणार आहे, एकमेकांवरती काय करायचं आहे, त्यांनी ट्रस्ट करायचं आहे. काय प्रोव्हाइड करून, इन्फॉर्मेशन, करेक्ट इन्फॉर्मेशन, क्लिअर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून. सेकंड वन, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. मग आता प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये वेगवेगळा इन्शुरेबल इंटरेस्ट असणार आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट मॅटर. आता फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर लाईफ असणार आहे. इन्शुरेबल इंटरेस्ट मीन्स सम फायनान्शियल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर. जसं सब्जेक्ट मॅटर असणार आहे तसं फायनान्शियल इंटरेस्ट असणार. द इन्शुअर्ड मस्ट हॅव इन्शुरेबल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुअर्ड. त्याच्यासाठीच तर आपण काय करतो, इन्शुरन्स पॉलिसी जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आपण घेतो. इन्शुरेबल इंटरेस्ट इज ॲप्लिकेबल टू ऑल इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट्स. जेवढे पण इन्शुरन्स पॉलिसीज आहेत
लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, मराईन इन्शुरन्स पॉलिसी, फायर इन्शुरन्स पॉलिसी एक्सेट्रा. मग ह्यामध्ये काय असणार आहे, हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. So it is said to have insurable interest in subject matter when the existence of that subject matter puts the insured in financial benefit, whereas non-existence of subject matter put him into financial loss. जर जो सब्जेक्ट मॅटर असणार आहे, ज्याच्यासाठी त्याने इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे इन्शुअर्डनी, जर तो सब्जेक्ट मॅटरचा लॉस झाला नसेल तर त्याला कॉम्पन्सेशन मिळणार. लॉस झाला नाही आहे, त्याचा काय लॉस झालेला नाही आहे, तर त्याला काय मिळणार नाही, कॉम्पन्सेशन मिळणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन हिज ओन लाईफ अँड प्रॉपर्टी. एखादा इंडिव्हिज्युअल पर्सन असेल तर त्याचं काय असणार आहे, इन्शुरेबल इंटरेस्ट त्याची स्वतःची लाईफ आणि त्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती. सेकंड वन, अ बिझनेसमॅन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन द गुड्स ही डील्स अँड इन द प्रॉपर्टी ऑफ बिझनेस. ज्याच्यामध्ये तो डिलिंग करतो आहे, जे गुड्स असणार आहेत, प्रोडक्ट्स असणार आहे एखादा बिझनेसमॅनचे, ते इन्शुरेबल इंटरेस्ट असू शकतं. किंवा प्रॉपर्टी जी काही बिझनेसची, फॉर एक्झाम्पल फॅक्टरी असेल, वेअरहाऊस असेल एक्सेट्रा. सो इन लाईफ इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट रिफर्स टू द लाईफ इन्शुअर्ड. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मी सांगितलं काय असणार आहे, इन्शुरेबल इंटरेस्ट, सब्जेक्ट मॅटर, लाईफ इन्शुअर्ड. इन्शुरेबल इंटरेस्ट मस्ट एक्झिस्ट ॲट द टाईम ऑफ टेकिंग अ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. तेव्हाच ते काय करायचं, प्रोव्हाइड करायचं. अँड सेकंड वन, इन फायर अँड मराईन इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट मस्ट बी प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी अँड ॲट द टाईम ऑफ ऑकरन्स ऑफ लॉस. Third one, principle of indemnity. So indemnity means what? It is a guarantee or assurance to put the insured in same financial position in which he was immediately prior to the happening of the uncertain event. आपण जी पॉलिसी आपण काढतो, इन्शुरन्स पॉलिसी, ती कशासाठी काढतो, जो पण आपला फायनान्शियल लॉस होणार आहे अगोदर. फॉर एक्झाम्पल, आपली जी प्रॉपर्टीची असणार किंवा फायनान्शियल पोझिशन असणार आहे, ती पोझिशन आपल्या लॉस नंतर पण राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण इन्शुरन्स पॉलिसी काढतो. मग प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी मीन्स वॉट? जी पण आपली जी पोझिशन असणार आहे फायनान्शियल मिळणार आहे की एखादा लॉस झाल्यानंतर आपली फायनान्शियल पोझिशन सेम राहणार आहे. This principle is applicable to fire, marine and general insurance. It is not applicable to life insurance. लाईफ इन्शुरन्सला ही जो प्रिन्सिपल आहे तो ॲप्लिकेबल नाही आहे, कारण लाईफ परत काय होणार आहे, ॲज लॉस ऑफ लाईफ कॅन नेवर बी मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. गुड्स असतील, प्रॉपर्टी असतील, आपण मॉनिटरी टर्म्समध्ये मेजर करू शकतो, पण लाईफ आपण मॉनिटरी टर्म्समध्ये मेजर करू शकत नाही. इन केस ऑफ डेथ ऑफ द insured, the actual sum assured is paid to the nominee of the insured. जो कॉन्ट्रॅक्टनुसार असणार आहे प्रिन्सिपल अमाऊंट, ती जो सम असणार आहे ॲश्युअर्ड तो त्याला मिळणार आहे नॉमिनीला. अंडर दिस प्रिन्सिपल द इन्शुरर ॲग्रीज टू कॉम्पन्सेट द इन्शुअर्ड फॉर द ॲक्च्युअल लॉस सफर्ड. द अमाऊंट ऑफ ॲक्च्युअल कॉम्पन्सेशन इज लिमिटेड टू द अमाऊंट ॲश्युअर्ड ऑर द लॉस, विचेवर इज लेस. या दोघांपैकी जी पण कमी अमाऊंट असेल ती त्याला कॉम्पन्सेशन म्हणून दिली जाते. जो पण फॉर एक्झाम्पल लॉस असेल कमी, तर लॉसची अमाऊंट किंवा अमाऊंट जी ॲश्युअर्ड केलेली आहे ती कमी असेल तर ती त्याला प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल, ई प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड फॉर ₹2 लाख, 2 लाखाची प्रॉपर्टी इन्शुअर्ड केले आणि लॉस कितीचा झाला आहे, 1 लाखचा. देन द इन्शुअर्ड कॅन क्लेम कॉम्पन्सेशन ऑफ ₹1 लाख ओनली. 2 लाखाची प्रॉपर्टी जर त्यांनी इन्शुअर्ड केलेली असेल, त्याची पॉलिसी त्यांनी काढलेली असेल, तर काय असणार आहे तिथे, जर 1 लाखाचाच त्याला लॉस झालेला असेल तर तो काय करू शकतो, कॉम्पन्सेशन किती मिळणार आहे, 1 लाखाचंच मिळणार आहे. नेक्स्ट वन, प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन. सो दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ इंडिया. After the insured is compensated for the loss due to damage of the property insured, then the right of ownership of such property passes on the
ऑन टू द इन्शुरर. आता हे जे प्रिन्सिपल आहे, आता इंडेमनिटीमध्ये आपण काय बघितलं, जो कमीत कमी अमाऊंट असणार आहे लॉसची किंवा जी सम ॲश्युअर्ड असणार आहे त्याच्यापैकी जी कमी अमाऊंट असेल ती ॲज अ कॉम्पन्सेशन कोणाला मिळणार आहे, इन्शुअर्डला मिळणार आहे. बट अंडर धिस प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशनमध्ये काय होणार आहे, जे पण लॉस होणार आहे प्रॉपर्टी त्याला तर कॉम्पन्सेशन मिळणार आहे इन्शुअर्डला, पण ज्या प्रॉपर्टीचा लॉस झालेला असेल त्या प्रॉपर्टी कोणाकडे जाणार आहे, त्याची ओनरशिप कोणाकडे जाणार आहे, इन्शुररकडे. जी पण इन्शुरन्स कंपनी असणार आहे प्रोव्हाइड करेल त्याला कॉम्पन्सेशन, त्या इन्शुरन्स कंपनीकडे ती लॉस झालेली प्रॉपर्टी जाणार. This principle is applicable only when the damaged property has any value after the event causing the damage. For example, Mr. A owns a two-wheeler. Mr. A कडे काय आहे, two-wheeler आहे. The vehicle was stolen and subsequently Mr. A filed a complaint in local police station. ती व्हेकल चोरीला गेली आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, कंप्लेंट फाईल केली जवळच्या पोलीस स्टेशन्समध्ये. अपॉन रिसिविंग रिपोर्ट फ्रॉम पोलीस, द इन्शुरन्स कंपनी कॉम्पन्सेटेड फुल्ली मिस्टर ए फॉर द लॉस ऑफ द व्हेकल. मिस्टर एला कॉम्पन्सेशन मिळालं. लॅटर ऑन द स्टोलन व्हेकल वॉज रिकवर्ड बाय पोलीस. मग आता त्यानंतर जेव्हा पोलिसांना ती व्हेकल मिळते त्या सिच्युएशनमध्ये द पण असणार आहे ज्यांनी कॉम्पन्सेट केलं आहे मिस्टर एला त्याच्या ताब्यात जाणार. सो दॅट इज ट्रान्सफर्ड द ओनरशिप राईट्स ऑफ द व्हेकल टू द इन्शुरर. द इन्शुरर गेट्स एव्हरी राईट टू सेल ऑर टू स्क्रॅप द सेड व्हेकल. म्हणजे सबरोगेशननुसार काय असणार आहे, जो पण लॉस झालेली प्रॉपर्टी असणार आहे एखाद्या वेळेस जर ती चांगल्या सिच्युएशनमध्ये असेल तर ती कोणाकडे जाणार आहे, इन्शुरन्स कंपनीला. कारण इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्डला काय देते, कॉम्पन्सेशन देते. Next principle of contribution. So this principle is applicable to all contracts of indemnity where the insured has taken out more than one policy for the same risk or subject matter. आता जे हे प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशनमध्ये काय, जे पण इंडेमनिटीमध्ये आपण बघितले फायर इन्शुरन्स, मराईन इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स याला ॲप्लिकेबल आहे. मग एकापेक्षा जास्त जर पॉलिसीज असतील, एखादी फॉर एक्झाम्पल इन्शुअर्ड आहे तो काय करतो, एकापेक्षा जास्त पॉलिसीज म्हणजे 4-5 इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामधल्या त्यांनी 3 इन्शुरन्स कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. अंडर धिस प्रिन्सिपल द इन्शुअर्ड कॅन क्लेम द कॉम्पन्सेशन ओनली टू द एक्सटेंट ऑफ ॲक्च्युअल लॉस आयदर फ्रॉम वन इन्शुरर ऑर ऑल द इन्शुरर. If the one insurer pays full compensation, then that insurer can claim proportionate amount from other insurers from whom insured has taken policy. For example, आता जी सायली आहे तिची प्रॉपर्टी आहे किती, 2,50,000ची. तिने 2 इन्शुरन्स कंपनीसोबत तिने कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. विथ टी इन्शुरन्स कंपनी फॉर ₹1 lakh, दॅट इज 2/5 ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्यू, अँड आर इन्शुरन्स कंपनी फॉर ₹1,50,000, दॅट इज 3/5 ऑफ द प्रॉपर्टी व्हॅल्यू. इफ मिसेस सायली प्रॉपर्टी इज डिस्ट्रॉयड अँड द लॉस इज वर्थ ₹1,20,000, तिची जी प्रॉपर्टी होती डिस्ट्रॉय झाली आणि त्याच्यातनं लॉस किती झालं आहे तिचा, 1,20,000. देन बोथ इन्शुरन्स कंपनीज विल कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स ॲक्च्युअल लॉस. जो पण ॲक्च्युअल लॉस आहे 1,20,000चा, दॅट इज ₹1,20,000. दच कंपनी टी विल पे ₹48,000, दॅट इज 2/5 ऑफ द लॉस, अँड कंपनी आर विल पे ₹72,000, दॅट इज 3/5 ऑफ द लॉस. मग दोन्ही कंपनीज तिला किती कॉम्पन्सेट करणार आहे, एका कंपनीचं किती होतं 2/5 आणि एकाचं 3/5, म्हणजे दोघांनी मिळून तिला काय करायचं आहे, कॉम्पन्सेशन द्यायचं आहे. नेक्स्ट वन, प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस.
Insured must always try to minimize the loss of the property in case of uncertain events. Uncertain means, for example, natural calamities, etc. The insured must take all possible measures and necessary steps to control and reduce losses. Hence, it is responsibility of the insured to protect the property and avoid loss. For example, a house of Mr. Jayant is on fire due to इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट. आता हे काय अनसर्टन इव्हेंट झालं. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट काय अनसर्टन इव्हेंट. त्यांनी फक्त डायरेक्टली कंप्लेंट केली की बाबा त्याचा लॉस झाला आहे, पण त्यांनी जर ट्राय केलं कमीत कमी लॉस होण्यासाठी त्यांनी ट्राय केलं. फॉर एक्झाम्पल जे पण त्याचं जी प्रॉपर्टी आहे त्या लॉसपासून वाचवण्यासाठी त्यांनी आणखीन काही प्रयत्न केले तर ठीक आहे. मिस्टर जयंत मस्ट बी ॲक्टिव्ह अँड कॅनॉट वॉच हीज हाऊस बर्न जस्ट बिकॉज हाऊस इज इन्शुअर्ड. जर इन्शुअर्ड असेल त्याचं हाऊस प्रॉपर्टी जी पण असणार आहे ती इन्शुअर्ड आहे, पण तरी पण त्यांनी काय करायचं आहे, ट्राय करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल फायर ब्रिगेडला फोन केला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या सगळ्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्यांनी घेतल्या असेल तर ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू मिटिगेशन ऑफ लॉस त्यांनी काय राहायला पाहिजे, ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तसंच स्तब्ध राहायला नाही पाहिजे की त्यांनी इन्शुअर्ड केले त्याची प्रॉपर्टी असं विचार करून त्यांनी स्तब्ध राहायला नाही पाहिजे. नेक्स्ट 7th, principle of causa proxima. So principle of causa proxima means when a loss is caused by more than one causes, एकापेक्षा जास्त कॉजेस असतील एखाद्या लॉस मागे, then proximate cause of loss should be taken into consideration to decide the liability of the insurance. जो पण लॉस झाला आहे तो डिसाईड करण्यासाठी जो प्रॉक्झिमेट रिझन असणार आहे तो डिसाईड केला जातो इथे. The property is insured against some causes and not against all causes. एकच काहीतरी कॉज असणार आहेत. तिन्हीपैकी फॉर एक्झाम्पल 3 कॉजेस दिलेले आहेत तिथं आणि तिन्हीपैकी एकच कॉज काय असणार आहे, परफेक्ट असणार. इन सच अ केस द प्रॉक्झिमेट कॉज ऑफ लॉस इज टू बी फाउंड. इफ द प्रॉक्झिमेट कॉज इज द वन विच इज insured against the insurance company is bound to pay compensation and vice versa. For example, her house was insured against the risk of theft. There was a theft. Now, there are 2 causes of loss, theft and fire. Loss by theft and loss by fire. दोन्ही reasons आहेत. And the nearest cause of loss was fire. Nearest cause काय असणार आहे, loss by fire, as the house was insured against theft and not by fire. आता तिथे 2 रिझन्स आहेत. एकतर लॉस बाय थेफ्टचं त्यांनी इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, लॉस बाय फायरची घेतलेली नाही आहे. द इन्शुअर्ड विल नॉट गेट एनी कॉम्पन्सेशन फ्रॉम इन्शुरन्स कंपनी फॉर लॉस बाय फायर. मग लॉस बाय फायरने त्याची प्रॉपर्टी डिस्ट्रॉय झाले तर त्याला काही कॉम्पन्सेशन मिळणार नाही. बट ही विल गेट द कॉम्पन्सेशन फॉर द प्रॉपर्टी लॉस बाय थेफ्ट. जे पण चोरीला गेलेलं असेल, लॉस बाय थेफ्ट मीन्स काय करणार आहे, जे पण चोरीला गेलं असेल ते त्याला त्याचं कॉम्पन्सेशन मिळणार आहे. So today we studied principle of insurance. In the next lecture we are going to study types of insurance. Till then, thank you.